सारंगखेडा येथे अवैध वाळू साठ्याचा गंभीर आरोप, महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। शहादा तालुक्यातील सारंगखेडा गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू साठवून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या प्रकरणी तहसीलदार शहादा व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून वाळू साठा जप्त करावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। तक्रारीनुसार सारंगखेडा येथील राजे बापजी साहेब नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा साठा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। या संदर्भात संबंधित महसूल प्रशासनाला यापूर्वीही वारंवार माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे, मात्र माहिती देऊनही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची माहिती मंडळ अधिकारी व तलाठी यांना दूरध्वनीद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तसेच घटनास्थळी भेट देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी कोणताही पंचनामा किंवा कायदेशीर कारवाई झाल्याचे दिसून आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे स्थानिक महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत संशय निर्माण होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तक्रारीत पुढे म्हटले आहे की गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठवून ठेवण्यात आली असून त्यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसत आहे। गौण खनिज नियमाचे उल्लंघन होत असल्याचे हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून त्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे। तक्रारदारांनी प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत। अवैध वाळू साठ्याची तात्काळ स्थळ पाहणी करावी, संबंधित ठिकाणी पंचनामा करून वाळू साठा जप्त करावा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमानुसार दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी वेळेवर कारवाई का केली नाही याची चौकशी करावी, संपूर्ण प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करावा। तक्रारदारांनी इशारा दिला आहे की या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली जाईल। दरम्यान या तक्रारीमुळे सारंगखेडा परिसरातील अवैध वाळू साठ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून महसूल प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल का याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट शहादा। मी भारत दलपत सिंग गिरासे, राहणार सारंगखेडा। दिनांक 1/6/2026 रोजी सारंगखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा साठा आढळून आल्यानंतर मी संबंधित सारंगखेड्यातील मंडळ अधिकारी यांना फोन केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ आला। त्यानंतर मी सारंगखेड्याचे तलाठी महोदय गोसावी आप्पा यांना फोन केल्यानंतर त्यांनी जागेवर हजेरी लावल्यानंतर त्यांनी आम्हाला चौकशी करू असं आश्वासन दिलं, परंतु आश्वासन दिल्यानंतर काही वेळानंतर त्यांनी त्या जागेवरून ते निघून गेले। कुठलीही कारवाई न करता ते गेल्यानंतर आम्ही तहसीलदार महोदयांनाही फोन केला। त्यांनी म्हटलं की आमची कमिटी टीम येते, परंतु टीम काही आली नाही। नाईलाजास्तव आम्हाला तिथून पुढं माननीय तहसीलदार महोदयांना एक अर्ज करावा लागला। त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना व प्रांत महोदयांना आम्ही तिघांना या वाळूच्या चौकशी संदर्भात अर्ज दिला आहे। सारंगखेड्यात शहादा दोंडाच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाळू साठा आहे। त्या वाळू कोणाची व ती कुठून आली व तिला कोणाच्या आश्रय हा सर्वसाधारण नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। परंतु अधिकारी वर्ग फक्त एकमेकाच्या याच्यावर ढकलाढकली करतायत। ते म्हणतात ते करतील, कमिटी येईल, पण कालपासून कमिटी आली नाही व त्यांनी आमच्यासमोर कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही। म्हणून सर्वसाधारण नागरिक या नात्याने आम्हाला एक प्रश्न पडला की यांच्यावर नक्कीच कारवाई होईल का असा आमचा प्रश्न आहे आणि कारवाई झालीच पाहिजे व फौजदारी गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे अशी आमची तहसीलदार महोदयांना विनंती। धन्यवाद।